बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महागाईच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. युगेंद्र पवार स्वतः बैलगाडीमधून या मोर्चात सहभागी झाले. दादा, पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं होतं इंधन वाचवा आणि त्याचं अनुकरण करताय की काय म्हणावं लागेल? मोदींनी आवाहन केलं, वाचवतोय इंधन, त्याच्यामुळे तर बैलगाडीत प्रवास करतोय. आणि आता गॅस पण मिळत नाहीये, आपल्याला डिझेल पेट्रोल मिळत नाहीये. दर एवढे वाढलेत की सर्वसामान्य जनतेला ते आता परवडत नाहीये. आणि लोड शेडिंग आपल्या इथं चालू आहे. जिरायत भागात शेतकऱ्यांना पाणी प्यायला सुद्धा आता मिळत नाहीये. चारा टंचाई आहे. कांद्याला भाव आपल्या शेतकऱ्यांना इथं मिळत नाहीये. आणि या सगळ्याच्या विरोधात आम्ही आज इथं आंदोलन काढलंय. रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय आता आमच्या समोर राहिलेला नाही. कोणते गंभीर प्रश्न आहेत? हेच सगळे प्रश्न आता मांडले ते. काय आता प्रमुख मागण्या काय असणार आहेत? किती भाव मिळाला पाहिजे कांद्याला? 3,000 रुपये मिळाले पाहिजेत. 1,500 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. आणि नाफेडचं सेंटर हे ताबडतोब बारामती तालुक्यात आलं पाहिजे. हे आमचे प्रमुख मागण्या आहेत. जिरायत पट्ट्याला पाणी मिळालं पाहिजे. लोड शेडिंग त्यांनी बऱ्यापैकी कमी केलंय, पण सगळ्या गावांमध्ये लोड शेडिंग बंद झालं पाहिजे. हे सगळे आमचे आणि महत्वाचं म्हणजे ड्रग्ज, अल्कोहोल आणि गुन्हेगारी बारामती तालुक्यात प्रचंड वाढत चालली आहे. हे सगळं थांबलं पाहिजे, बंद झालं पाहिजे. बरं, मोदी सरकार पण तुम्ही आता अनुभवलेलं आहे 10 वर्ष, आणि शरद पवार यांचं त्यावेळेच सरकार देखील तुम्ही अनुभवलेलं. कसं वाटतं? तुम्ही तुलना करू शकत नाहीत. साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा कर्जमाफी सरसकट केलेली. 72,000 कोटीची कर्जमाफी केलेली. मोदी सरकार आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर तेव्हा 50-60 रुपये होते, आता 100च्या पुढे गेले. साहेब कृषी मंत्री असताना कांद्याला 70 रुपये, 7,000 रुपये भाव मिळायचा, आता 700 रुपयावर आलाय. मग आताची कर्जमाफी जी केलेली आहे महायुती सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं, कसं बघतात त्या कर्जमाफी? शेतकरी समाधानी आहे? अजून ते केलेली नाहीये. GR निघाला, घोषणा केलेली आहे, GR निघालेला आहे. कर्जमाफी झाल्यावर किती शेतकऱ्यांना ते फायदा मिळतोय ह्याच्यावर आपण बोलू. तुम्हाला काय वाटतं, शेतकरी समाधानी आहे का कर्जमाफीवर? अजिबात नाही. काय करायला पाहिजे कर्जमाफीबाबत? सरसकट 7-12 कोरा केला पाहिजे, पवार साहेबांनी केला तसं. तर खूप खूप धन्यवाद. हे होते युगेंद्र पवार. ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी 7-12 कोरा केला शेतकऱ्याचा, त्याच पद्धतीनं या महायुती सरकारने देखील शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला पाहिजे, अशी मागणी युगेंद्र पवारांनी केली आहे. देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती.